सिरीजमध्ये कव्हर केले होते धुळ्यातील बेस्ट मसाला डोसा. तर हा त्याचाच पार्ट 2 आहे आणि त्यासाठी आपण आज आलो आहे जहीर सिनियर चौकातील साई प्रसाद मसाला डोसा या ठिकाणी. तर चला आपण जाऊन बघूया डोसाची मेकिंग प्रोसेस आणि त्यांना विचारूया की ते डोसा कसा बनवतात. टेस्ट करून मी तुम्हाला सांगते की डोसा कसा बनला आहे. पहिले आपण याला विदाऊट सांबार चटणीचा टेस्ट करून बघू कशी याची टेस्ट येते. तुम्ही बघू शकता डोसा किती गरम आहे. विदाऊट सांबार चटणीचा डोसाची टेस्ट आता मी केलेली आहे. डोसा टेस्टला छान लागतोय. आता त्याला आपण चटणी सांबार बरोबर टेस्ट करून बघू. सांबार बरोबरही आपण टेस्ट करून बघितली आहे. आता चटणी बरोबर खाऊन बघू टेस्ट कशी लागते. तर फूडी डोसाची टेस्ट डिसेंट आहे. टेस्ट वाईज डोसा डिसेंटच आहे पण याचं सांबार आहे ते मला आवडलं. तर आपण आपल्या टीम मेंबर्सला विचारूया. गाईज आपण आलो आहे आपल्या 4th लोकेशनला डोसा टेस्ट करण्यासाठी आणि मॅडमचा रिव्ह्यू तर आपण बघितला असेल. तर चला आपण या डोसाला टेस्ट करूया आणि रेटिंग देऊया. तर विदाऊट सांबार आणि चटणी आधी टेस्ट करू आणि नंतर विथ सांबार आणि चटणी टेस्ट करूया. तर गाईज डोसा खूपच फ्लेवरफुल आहे आणि सांबार आणि चटणीसुद्धा खूपच टेस्टी लागते. या कॉम्बिनेशनमध्ये एकदम फ्लेवर बॉम्ब झाला आणि हा डोसा मला खूपच जास्त आवडला. बाकी रेटिंग्स आपण बघूया मॅडम. तर थोडी डोसा आपण टेस्ट केला. आपल्या टीम मेंबरनेही डोसा टेस्ट केला. तर ह्या डोसाला आपण रेटिंग करूया 3 आउट ऑफ 5. तर भेटूया आपण आपल्या 5th लोकेशनवर. तुम्ही शेवटपर्यंत बनवून. तर फूडीज आपण आता आलो आहे आपल्या 5th प्लेसवरती. ही प्लेस लोकेटेड आहे उर्दू हायस्कूल 12 रोड या ठिकाणी. तर चला आपण त्या दादांना जाऊन विचारूया डोसाची मेकिंग प्रोसेस आणि ते डोसा कसा बनवतात. भैया आपका नाम क्या है? साकिब. और आपको स्टॉल ओपन किए कितना समय हो गया? 5 साल. तर थोडी त्यांना स्टॉल ओपन करून ऑलमोस्ट 5 वर्ष झालेले आहेत. तर ते डोसा बनवत आहे. तर आपण बघू आता डोसा कसा बनतो. तर थोडीच त्यांनी आता टाकली तिकडे बटाट्याची भाजी. त्याच्यानंतर आता तिकडे टाकताय तेल आणि कांदा टमाटाही त्यांनी टाकलेला आहे. तर आपला डोसा बनतोय. तर तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत. तर आपण बघू शकतात यांची चटणी ही पूर्णपणे याच्यात गाईज यांनी बर्फ टाकला आहे. तर त्यामुळे याची टेस्ट खूपच छान येणार आहे आणि ही खूपच गोल्ड असणार. आता मी हा डोसा तुम्हाला टेस्ट करून सांगते की तो कसा बनला आहे. आता मी याला सांबार बरोबर टेस्ट करणार पहिले. सांबार खूप छान लागतोय गाई त्यांचा. आता चटणी बरोबर खाऊ आपण. ऑसम गाईज चटणी ही खूप छान बनते. थोडी आपण या डोसाला देऊया 4 आउट ऑफ 5. तर चला आता आपण आपला पुढचा व्हिडिओ बनवूया. तोपर्यंत तुम्ही बनवून राहा व्हिडिओमध्ये. जवळ 80 फुटी रोड धुळे. तर यांच्या स्टॉलचं नाव आहे रामजी मसाला डोसा. तर आपण जाऊन त्यांनाच विचारूया की हा डोसा कसा बनवतात ते. आणि ही आपली डोसा सिरीजची लास्ट लोकेशन आहे. तर इथे आपली डोसा सिरीज एंड होते.
चौधरी. ओके, तर तुम्हाला स्टॉल ओपन करून किती वर्ष टाईम झाला? आम्हाला 10 ते 15 वर्ष. तर पुढेच तुम्ही बघू शकता ह्या काकांना ऑलमोस्ट 10 ते 15 वर्ष झालेले आहे हा स्टॉल ओपन करून. तर आता आपण त्यांना विचारूया ते डोसा कसा बनवतात आणि बघूया डोसाची मेकिंग प्रोसेस. तर आता आपला मसाला डोसा बनवणं सुरू झालेला आहे. शेवटपर्यंत बनवून राहा पुढीच. नंतर कांदे, टमाटे, त्याच्यानंतर मीठ, मसाला, तिखट, त्याच्यानंतर जसं गिरायकांचे फरमाईश राहिले तेलामध्ये, बटरमध्ये, चीजमध्ये, त्या प्रकारे जसं. तर पुढीच आता ते बनवत आहे काका मसाला डोसा आपला प्लेन. तर बघूया तो कसा बनतो. तर आता आपण आपला डोसा टेस्ट करू. हा आहे आपल्या मसाला डोसा सिरीजचा लास्ट डोसा आणि हे आहे आपली लास्ट लोकेशन. तर चला मी तुम्हाला डोसा टेस्ट करून सांगते की कसा बनला आहे. पहिले मी विदाऊट चटणी टेस्ट करून सांगते की कसा बनला आहे डोसा. डोसा फार क्रिस्पी बनला आहे आणि त्याची टेस्टही खूप छान आहे. आता त्याला चटणी बरोबर टेस्ट करून सांगते मी तुम्हाला. डोसा फार गरम आहे, पुढेच तुम्ही बघू शकता. चटणी बरोबरही फार छान लागतो डोसा. अमेझिंग ऑसम टेस्ट आहे डोसाची आणि चटणी फार छान आहे. पुढीच तुम्ही आम्हाला नक्की सांगा की आम्ही याच्यानंतर कुठे कुठे यायला हवं. आणि आपली डोसा सिरीज आता इथे एंड झालेली आहे. तर आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की आम्ही कुठल्या कुठल्या खायच्या ठिकाणी यायला हवं, कुठल्या कुठल्या स्टॉलवर आम्ही यायला हवं, हे आम्हाला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व पुढेच डोसा खूप टेस्टी होता आणि काकाही खूप सपोर्टिव्ह होते. तर टोटल ॲम्बियन्स आणि टेस्ट यानुसार मी ह्या लोकेशनला देणार एक छानशी रेटिंग 4.5 आउट ऑफ 5. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. शेअर करा.